वरुड तालुक्यातील चिंचरगव्हाण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं। आज संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या विरोधात लढत आहे। कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वतः रक्तदान करीत शिबिरात सहभाग नोंदविला। कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून सोशल डिस्टन्स पाळत रक्तदान करण्याचं आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केल्यानंतर त्या आवाहनाला प्रतिसाद देत वरुड तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं। संपूर्ण देश कोरोना या विषाणूच्या विरोधात लढत आहे। कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वतः रक्तदान करीत शिबिरात सहभाग नोंदविला। आमदार देवेंद्र भुयार यांच्या संकल्पनेतून चिंचरगव्हाण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं। यावेळी त्यांनी स्वतः रक्तदान केलं। सोबतच युवा जिल्हा प्रमुख ऋषिकेश राऊत, गणेश चौधरी, सागर राऊत, प्रतीक गांगडे, दिनेश भोंडे, कृष्णराव निंबूरकर, छत्रपती निंबूरकर, दीपाली कडू यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून सहकार्य केलं। कोरोना सारख्या अज्ञात रोगाने संपूर्ण भारतभर देशभर प्रचंड हाहाकार माजवलेला आहे आणि अशा परिस्थितीत जे रुग्ण आहेत त्यांना अत्यंत रक्ताची आवश्यकता आहे। थॅलेसेमियासारख्या पेशंटना अत्यंत रक्ताची गरज भासते। त्यावेळेस त्यांना मदतीचा म्हणून कोणी बाहेर येत नाही। अशा वेळेस चिंचरगव्हाण गावातील काही युवकांनी पुढाकार घेऊन प्रामुख्यानं युवरखेडसारख्या ठिकाणी तरुणांनी पुढाकार घेऊन एक चांगला उपक्रम हाती घेतला। त्यामध्ये गावातील सगळ्या तरुणांनी रक्तदान करण्याचा संकल्प केला आणि आज या गावामध्ये साधारणतः 50च्या वरती लोकांनी रक्तदान केले। या उपक्रमाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पदाधिकारी म्हणून आणि आमदार म्हणून मी मनापासून शुभेच्छा देतो आणि गावागावामध्ये ही रक्तदान शिबिरं प्रामुख्यानं झाली पाहिजे। ज्या गरजू लोकांना अत्यावश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हे रक्त देऊन त्यांचा जीव वाचला पाहिजे ही भूमिका प्रामुख्यानं आमची असली पाहिजे। म्हणून वरुड मोर्शी मतदारसंघातील प्रामुख्यानं अमरावती जिल्ह्यातील मी जनतेनं आवाहन करतो, तरुणांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येनं आपण या रक्तदानाच्या चळवळीमध्ये सहभाग द्या। जास्तीत जास्त रक्तपिशव्या संकलन करून गोरगरीब लोकांना, गरजू लोकांना त्यांचा फायदा पोहोचू द्या। विदर्भ न्यूज करिता मोर्शी येथून दत्तराज इंगळे।